ठीक आहे. तर मागील तासामध्ये आपण जीव पाहिला, अजीव पाहिला. म्हणजे जैनाचे मुख्य 7 तत्व आहेत त्या विषयापर्यंत आपण आलो होतो. तर त्याप्रमाणे जीवाचे 3 प्रकार पडतात. निगोध, त्याचे प्रकार नाही आहेत. त्यानंतर मुक्त जीव किंवा तात्विक जीव, त्याच्यामध्ये सिद्ध आणि तीर्थंकर हे 2 प्रकार पडतात मुक्त जीवामध्ये. त्यानंतर संसारिक आणि व्यवहारिक हे जीवाचा 3रा प्रकार असेल. त्यामध्ये स्थावर जीव आणि त्रसजीव पडतात. तर स्थावर जीवामध्ये स्थूल आणि सूक्ष्म असतात. तर स्थावरमध्ये स्थूल जीव हे वनस्पती असतात, ते एकपेशीय पेशी नाही एकेंद्रिय असतात. त्यानंतर संसारिक जीवामधील स्थावर मधील सूक्ष्म जीव हे पृथ्वी काय, जल काय, अग्नी काय आणि आकाश वायू काय असतात. अशा प्रकारे हेही एकेंद्रियच असतात. त्यानंतर त्रस, त्यामध्ये 2 इंद्रिय असणारे त्रसजीव, 3 इंद्रिय असणारे त्रसजीव, 4 इंद्रिय असणारे त्रसजीव, 5 इंद्रिय असणारे त्रसजीव आणि समनस्क असे त्रसजीव. असे आपण जीवाचे प्रकार पाहिले. हे वारंवार सांगण्याचं कारण म्हणजे जीवाविषयीच प्रश्न आलेला आहे. जीव अजीव या व्यतिरिक्त प्रश्न आलेला नाहीये. आणि आपल्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा 9 दर्शनातून अपेक्षित काय आहे तर जीव, जगत, ईश्वर आणि अविद्या. तर त्यानुसार सुद्धा जीव हे अपेक्षित आहे आपल्याला अभ्यास करणं, म्हणून मी सांगतो आहे. त्यानंतर घ्या दुसरा विषय अजीव. अजीवामध्ये मग 5 प्रकार पडतात अजीवाचे. त्यामध्ये पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि काल आहेत. तर पुद्गल हे स्थूल आणि सूक्ष्म असतात. तर स्थूल हे पदार्थाचे द्रव्य झाले, पुद्गल कण झाले. आणि सूक्ष्म हे कर्मद्रव्य झाले. अशा कर्माचे पुद्गल असतात ते अशा प्रकारचे. त्यानंतर धर्म. धर्म म्हणजे गती. इथे धर्म शब्दाचा अर्थ धर्म, अधर्म, न्याय, अन्याय, चांगलं वाईट असा नसेल बरं का कविताताई, बरोबर आहे ना. धर्म म्हणजे इथे धर्माचा अर्थ काय घेतलाय, गती, बरोबर आहे. आणि अधर्म म्हणजे अन्याय, अत्याचार, वाईट वागणे असा अर्थ नसेल. तर अधर्म म्हणजे स्थिती, बरोबर आहे. गती आणि स्थिती आपण पाहिली धर्म अधर्म म्हणजे. त्यानंतर आकाश हे तत्व झालं. तर आकाश म्हणजे अवकाश या अर्थाने सुद्धा नसेल, आकाश शब्द आहे, परंतु आकाश म्हणजे दिक या अर्थाने, किंवा वस्तूला थांबण्यासाठी किंवा गतीसाठी उपलब्ध करून दिलेली जागा म्हणजेच आकाश. ठीक आहे, अशी व्याख्या आपण काल केली. त्यामध्ये मग लोकाकाश आणि अलोकाकाश असे 2 प्रकार केले. तर लोकाकाश म्हणजे जिथे व्यवहार चालतात ते लोकाकाश आहे, आणि अलोकाकाशामध्ये व्यवहार चालत नाहीत असा. म्हणजे मुक्त आत्मा लोकाकाशापासून वर जातो आणि अलोकाकाशाच्या अलीकडेच आणि लोकाकाशाच्या सीमेच्या वरती, रेषेवरती स्थिर होत असतो, असं वर्णन केलेलं असेल. आणि 5वं तत्व काय असेल, काल. तर काल हे कसलं आहे, परिमाणात मोजलं म्हणजे कसं नाही म्हणता येईल आपल्याला, स्थानू नाहीये, जागा व्यापत नाही. या कारणाने याला काय म्हणलेलं आहे, काय म्हणलंय, अस्तिकाय अनास्तिकाय. अनास्तिकाय. हा, अस्तिकाय आणि अनास्तिकाय. ठीक आहे. तर अस्तिकाय हे 5 द्रव्य आहेत म्हणजे जीवाला घेऊन, जीव, पुद्गल, धर्म, अधर्म आणि आकाश हे 5 अस्तिकाय झाले. आणि काल अनास्तिकाय झाला. तर अजीवामधील 4 अनास्तिकाय, आस्तिकाय आणि 1 अनास्तिकाय. आणि दोन्ही धरून, जीव अजीव दोन्ही धरून 5 अस्तिकाय आणि 1 अनास्तिकाय. कळाले आता, विषय नको, बरोबर आहे, समजून घ्या, लिहून घेतलं असेल, कळालं ना सगळ्यांना. तरी परत रिव्हिजन घेतलं एकदा, त्यामुळे हे झालंय, कंटाळा येईल एवढं करणार नाही, येणारच नाहीत क्लासला मग. ठीक आहे. हा, तर म्हणजे आपल्याला तत्व सांगा आता मग. जीव, अजीव, जीव, अजीव, आस्त्रव, बंध, संवर, निर्जरा आणि मोक्ष हे 7 तत्व मीमांसा पहिली जैनांचे. याच्यामध्ये जैन तत्वज्ञान संपलं असं होतं. तर संपलं नाही, आजच्या तासात संपवायचं आहे आपल्याला, म्हणूनच हे 1 तासामध्ये रेकॉर्डिंग वाचता ऐकता यावं यासाठी म्हणून मी उजळणी घेतली. तर आता आपण जीव अजीव हे द्रव्य पाहिलेत आपण. जीव पाहिले, अजीव पाहिले, हे आपल्याला समजलेलं आहे असं समजून आता आपण पुढील तत्वाला
विषयामध्ये विवरण करायला सुरुवात करूया. तर आस्त्रव नावाचं तत्व आहे. आस्त्रव तर काय असेल? आस्त्रव म्हणजे स्त्रोत. स्त्रोत म्हणजेच काय? आणखी प्रवाह. कशाचा प्रवाह? म्हणजे एखादी गोष्टीचा ओघ सुरू करणे. ओघ म्हणजे प्रवाह. ओघ, प्रवाह, आणखी काय म्हणतील ते ग्रामीण भाषेमध्ये ते समजून घ्या. प्रवाह म्हणजे पाण्याचा प्रवाह असतो, म्हणजे रस्ता असतो, अशा प्रकारचं ठिकाण ते. तर आपण पाहिले होतं अगोदर काय? जीव आणि पुद्गल हे पाहिले ना आपण. हे कळाले आपल्याला, म्हणजे आस्त्रव पण कळेल, जीव पण कळालेला आहे आणि पुद्गल पण कळालेला आहे. पुद्गल म्हणजे काय आहेत? कण. पुद म्हणजे आपण पाहिलं आणि गल. काय पुद्गल म्हणजे व्याख्या कोण सांगेल त्याची? पुर्यंतेच गलंतीच. हा, जोडतही आणि गळूनही जातं. हे संघटित दोन होतात व्याख्या आणि आहेत. त्यानंतर विघटितही पुद्गल म्हणजे होतात. कण. तर मग ते कण आपण दोन पाहिले प्रकार, स्थूलकण आणि सूक्ष्म कण. तर ते हे दोनही क्रियाशील आहेत. कोण कोण क्रियाशील आहे या तत्वापैकी? जीव क्रियाशील आहे. कारण का? चैतन्य आहे म्हणून क्रियाशील आहे. म्हणजे त्याला प्रवाह आहे. अलग लक्षात, प्रवाह सांगायचे आपल्या. आश्रव सांगत असताना हे लक्षात घेणं गरजेचं आहे. काय? जीवामध्ये चैतन्य आहे त्यामुळे त्याला गती आहे. ठीक आहे, म्हणजे त्याच्यातून क्रिया होतात, म्हणजे क्रियाशील ठरतं. आणि पुद्गल हे निर्जीव असलं तरीही, पुद्गल हे निर्जीव असलं तरीही क्रियाशील ठरतं. म्हणजे त्याचा संघातही होतो आणि विलगीकरण होतं. कशामुळे होतं? धर्म आणि अधर्मामुळे. पाहिले ना आपण, धर्म आणि अधर्म हे गती आणि स्थितीला कारण ठरतात. बरोबर आहे. आणि आकाश काय करतं? त्यांना स्थान करून देतं. आलं लक्षात? आणि काल काय करतं? काल काय करतं? त्याच्यातलं परिवर्तन दृष्टी सांगतं. वस्तूमधील परिवर्तन काळानुसार होतं. लहान असलेली वस्तू मोठी झाली, लहान मुलगा मोठा झाला. कशाचं काय कारण? ते काळ गेला, म्हणजे कालांतराने त्यामध्ये परिवर्तन होतं. म्हणजे परिवर्तन दर्शवण्यासाठी, घडवण्यासाठी कारणीभूत ठरणारा घटक म्हणजे काल, असं सांगितलंय. आलं लक्षात? कुठपर्यंत आलो? असं झालं. तर मग हे एकत्रित आहेत सगळे तत्व, बरं का? सगळे मिक्स आहेत एकत्र. इथलंच तिथं घ्यायचं आणि तत्वज्ञान तयार करायचे. काही विशिष्ट नाही एवढं. ठीक आहे, इथपर्यंत कळालेलं आहे. म्हणजे आस्त्रव म्हणजे प्रवाह आहे, जीव कळालेला आहे, पुद्गल कळालेला आहे. आता दोन्ही मधील क्रिया घडून येणे म्हणजेच आश्रव तयार होणे आहे. आलं का लक्षात? म्हणजे जीवामध्ये आणि पुद्गलामध्ये काय होणे? दोघांमध्ये क्रिया घडून येणे. क्रिया म्हणजे दोघांमध्ये क्रियाशीलता घडून येणे, याच नाव आश्रव आहे. तर हे दुसऱ्या शब्दात कसं सांगता येईल? तर जीवाने कृतिशील होणे म्हणजे आश्रवाचा आरंभ होणे. आश्रव सुरू होणे म्हणजे काय होणे? जीव हा क्रियाशील होणे. क्रियाशील कसा होतो? तो देह धारण केल्यानंतरच क्रियाशील होतो जीव. म्हणजे त्याच्यामध्ये क्रिया संभवतात. पुद्गल आणि जीव एकत्र आला. पुद्गल हे स्थूलकण आहेत, बरोबर आहे. त्याचे सूक्ष्मकण सुद्धा कर्माचे आहेतच. ते आता आपल्याला पाहायचंच आहे पुढे. कर्माचे सूक्ष्मकण त्याच्याशी जोडतात आणि त्याला धर्म आणि धर्म ह्या गती प्राप्त होतात. गती स्थिती प्राप्त होते. काल त्याला जागा करून देतं. कोण करून देतं? काल नाही, आकाश. आणि काल त्यामध्ये परिवर्तन करतं. या गोष्टी घडतात. म्हणजे काय झालं? आश्रव सुरू झाला. म्हणजे काय सुरू झाला? प्रवाह सुरू झाला. आणि तर जीवाने कृतिशील होणे म्हणजेच आश्रव आहे. म्हणजेच आश्रमाचा आरंभ झाला. किंवा काय म्हणायचं आणखी? कर्मद्रव्याचा प्रवाह होतो त्यालाही आश्रवच म्हणतात. कर्मद्रव्य माहिती आहे? द्रव्यामध्ये आपण पाहिले पुद्गल. पुद्गल म्हणजे काय? कण आहेत, द्रव्य आहेत. त्यात स्थूल कण आणि सूक्ष्म कण. सूक्ष्म कशाचे? कर्मद्रव्याचे कण. कशाचे? ते कर्मद्रव्याचे आहेत. आणि कर्मद्रव्य काय करतं? जीवाशी चिकटतं. आणि ते चिकटल्या कारणाने जीवाला वेगवेगळी गती प्राप्त होते, वेगवेगळे जन्म प्राप्त होतात, सुखदुःखाचा अनुभव येतो, आपण पाहिलं. तर मग हे कर्मद्रव्याचा प्रभाव होते, त्याला सुद्धा आश्रवच म्हणायचं. जीवाला क्रियाशील होणे त्यालाही आश्रवच म्हणायचं. जीव आणि पुद्गल दोन्हींचं एकत्रित सुद्धा होणं म्हणजेच आश्रवाचा आरंभ असेल. जीवाच्या ज्या क्रियांमुळे कर्मद्रव्याचा म्हणजेच पुद्गलाचा ओघ सुरू होईल त्याला आश्रव म्हणायचं, बरं का? प्रवाह सुरू होणे म्हणजेही आश्रव आहे. आणि
सुरू झालेला चालू राहणे याला सुद्धा आश्रवच म्हणायचं. आश्रव म्हणजे आपण प्रवाह म्हणत असताना उगमाचा काही प्रवाहच असेल आणि मध्यभागी नदीचा सुद्धा प्रवाहच असेल, बरोबर आहे ना. सुरुवात झाली म्हणजेही प्रवाहच असेल आणि मध्यभागी प्रवाहच असेल. म्हणजे आश्रव म्हणजे काय असेल, कर्मद्रव्याचा संलग्न होऊन जीवाचं आणि कर्मद्रव्याचा प्रवाह सुरू होणे म्हणजे गतिशील होणे, ओघ सुरू होणे, यालाच आरंभाला सुद्धा आश्रव म्हणलेला आहे आणि त्या प्रवाहाला सुद्धा आश्रवच म्हणलेला आहे. मग आश्रव जिथून सुरू होतो त्याला नाही कशाला प्रवाह सुरू होतो त्यालाही आश्रव म्हणलेला आहे आणि सुरू राहणे झाल्यानंतर त्याला सुद्धा आश्रव म्हणले. म्हणजे आश्रव कळाला एकत्रित प्रवाह. आता या आश्रवाचे आश्रव शब्दाचा एकत्रित एका वाक्यात एका शब्दात अर्थ म्हणजे काय असेल, प्रवाह. कन्सेप्ट समजण्यासाठी संकल्पना समजून घेण्यासाठी काय आश्रव म्हणजे काय आहे, प्रवाह. तर त्या प्रवाहाला कारणीभूत घटक आपण जीव जीवामध्ये पाहिले, त्यामुळे परत वापस फिरणं इथं काही आवश्यक नाहीये. परत ते लिहिलेलं वाचून घ्या, ठीक आहे. तर आता या आश्रवाचे प्रकार दोन पडतात. या आश्रवाचे प्रकार दोन पडतात. कोणकोणते प्रकार आहेत, तर पहिला असेल भावाश्रव. पहिला प्रकार असेल भावाश्रव आणि दुसरा प्रकार असेल द्रव्याश्रव. पहिला प्रकार असेल भावाश्रव आणि दुसरा प्रकार असेल द्रव्याश्रव. आता भावाश्रव आणि द्रव्याश्रव पाहूयात काय आहे. तर व्यक्तीचा कर्म प्रवाह केव्हा सुरू होतो, प्रश्न पडतो आपल्याला. जीव हे जो आहे, व्यक्ती म्हणजे कोण, जीव. जीव प्रवाह, जीवाचा कर्माचा प्रवाह सुरू कधी होतो, त्याला कारण ठरणारे घटक कोणते आहेत, तर ते आता आपण पाहूया. तर जैनांच्या मते आत्म्याच्या स्थितीत काही परिणाम घडून येतात तेव्हा परिणाम स्वरूप निर्माण होणाऱ्या भावामुळे कर्म घडते. कर्माचा प्रवाह कसा घडतो, तर आत्म्याच्या स्थितीत परिणाम काही घडून येतात आणि त्या परिणामाच्या स्वरूप निर्माण होणाऱ्या भावामुळे कर्म घडते. कर्म कशामुळे घडते, आत्म्याच्या किंवा जीवाच्या, जीव आत्मा एकच बरं का, जीवाच्या किंवा आत्म्याच्या स्थितीत परिणाम घडून येतात आणि तेव्हा त्या परिणाम स्वरूप निर्माण होणाऱ्या भावामुळे, निर्माण होणाऱ्या भावामुळे कर्म घडते. भावामुळे कर्म घडते. मग आपण काय दोन आश्रव पाहिलेत, कोणते, भावाश्रव आणि द्रव्याश्रव. आता ते पाहायचे आपल्याला. तर ते कर्मप्रवाह कशामुळे घडतो, भावामुळे कर्म घडते आणि कर्मामुळे प्रवाह घडतो आणि कर्म घडते म्हणून जीवास बंध निर्माण होतो. बंध आपण कुणाला पाहिजे, बंध, बरोबर आहे ना. संवर, बंध, निर्जरा, मोक्ष पाहिजे. तर बंध म्हणजे पण माहिती, बांधले जाणे, कर्मप्रवाह. आणि हे कर्म घडतं म्हणून जीवाला बंधन निर्माण होतं. आता ज्या परिणामामुळे कर्म प्रवाह सुरू होतो, कशामुळे म्हणलं आपण, आत्म्याच्या जीवाच्या काही स्थितीमध्ये काही परिणाम घडून येतात आणि तेव्हा परिणाम स्वरूप निर्माण होणाऱ्या भावामुळे कर्म घडते. कर्म बरं का, कर्म सांगतोय, लक्ष द्या, कर्माबद्दल. जैनाची कर्ममीमांसा, सकाम कर्म निष्काम कर्म आपण पाहिले इकडं, तसं आपल्याला कर्ममीमांसा पाहिजे इथे. यांची काय आहे कर्म, विचार. तर कर्म कधी घडतं, आत्म्याच्या किंवा जीवाच्या स्थितीत काही परिणाम घडून येतात आणि त्या परिणामामुळे काय होतं, निर्माण होणारा भाव जो आहे तो भाव कर्म निर्माण करतं. म्हणजे त्या भावामुळे कर्म घडते आणि कर्मामुळे काय घडते, तर बंधन घडते. भावामुळे कर्म घडते म्हणलोय, लक्षात ठेवा शब्द, भावामुळे कर्म घडते संध्याताई, बरं का. तर आता ते भाव काय आहे, भावाश्रव पाहिजे आपल्याला, यासाठी भाव सांगतोय मी तुम्हाला. भावामुळेच कर्म घडते. तर भाव काय आहे, तर 5 प्रकारचे भाव सांगितलेत. मग त्याला म्हणायचं भावाश्रव. आता भावाश्रव घ्या लिहून. भावाश्रव आणि द्रव्याश्रव पाहिले आपण. काय काय पाहिले, भावाश्रव आणि द्रव्याश्रव. आणि त्या भावाश्रवामुळे काय घडतं, कर्म घडतं आणि कर्मामुळे काय घडतं, बंधन घडतं आणि बंधनामुळे काय घडतं, जीव इथून तिथून इथे आपल्याला माहिती आहे, ते काही सांगायची गरज नाही. प्रत्येक दर्शनामध्ये आणि सामान्यपणे सुद्धा माहिती आहे, कर्मामुळे आपल्याला पाप पुण्य घडतात, जन्म मरण घडतात, हे माहिती आहे आपल्याला प्रत्येक दर्शनामध्ये. तर आता भावाश्रव पाहत आहोत आपण. काय पाहत आहोत, भावाश्रव. तर भावाश्रव घ्या लिहून.
पहिलं असेल भावाश्रव काय आहे? मिथ्या दर्शन. पहिलं आहे मिथ्या दर्शन. मिथ्या दर्शन म्हणजे खोटे धर्मतत्व स्वीकारणे. खोट्या धर्मतत्वाचा स्वीकार करणे म्हणजे मिथ्या दर्शन आहे. हे पहिला भावाश्रव. आता दुसरा भावाश्रव असेल अविरती. अविरती, अविरती माहिती आपल्याला अंतरायामध्ये, तसंच अविरती. मिथ्या दर्शन पहिला भावाश्रव, अविरती दुसरं भावाश्रव. अविरती म्हणजे निषिद्ध गोष्टींपासून दूर न राहणे, म्हणजे हिंसा, काम, क्रोध इत्यादी कसल्या गोष्टी? निषिद्ध चुकीच्या गोष्टीमध्ये रती होणे, बरं का, म्हणजे अविरती. विरती नसते, अवैराग्य. अवैराग्य. आता तिथे सांगता येईल, आता सांगतो. अवैराग्य इथं रती म्हणजे काय आहे तर विषय आलाय म्हणून सांगतोच तरी. रती म्हणजे रत होणे, विषयात रत होणे. रत होणे. रती म्हणजे रत होणे. हा, रती नसणे म्हणजे काय म्हणायचं? गुरफटून जाणे. रती होणे म्हणजे गुरफटून जाणे, कामामध्ये, वासनेमध्ये किंवा जे काय असतील ते रती होणे, रत होणे. बरोबर, काम रत, वासना रत इत्यादी इत्यादी म्हणतो आपण. रत होणे म्हणजे रतने संलग्न होणे. रत म्हणजे वासनेत जाणे, रत म्हणजे रती. आता रतीच्या विरोधी काय असेल? अरती. अविरती. अरती. अविरती. नाही, विरती. यासाठी म्हणलंय. हा, कोण आहे? कोण कोण म्हणलं? कोण सांगितलं बरं? योजना ताई का? हा, ठीक आहे. हा, छान. रतीच्या विरोधी काय म्हणायचं? विरती. विरती. विरती म्हणजे रती म्हणजे हं. रत होणे, विरती म्हणजे वैराग्य होणे. वैराग्य शब्दाचा अर्थ आहे विरती. विरती. हा, मग वैराग्य नसणे म्हणून पुन्हा अविरती लावलेला आहे. योग दर्शनामध्ये मी सांगणार एक शब्दाचा खूप आहे सुंदर शब्द. रती आणि विरती हे दोन आहेत आपसात विरोधी. मग रतीच्या पुढं विरती लावलं म्हणजे वैराग्य झालं. रतीच्या विरोधी विरती झालं आणि विरतीच्या विरोधी म्हणून अविरती. अविरती म्हणजे रतीच ना. आला का? सहज कळालंय का नाही कुणाला माहितीये? ठीक आहे, पुढे जाऊया, तिथे पाहूया. शब्दप्रयोग तिथे अविरती म्हणलेला आहे. अविरती आणि रती एकच आहे. मधला जो विरती आहे ते म्हणजे वैराग्य आहे. आणि वैराग्य नसणे, आधी काय केलं? वैराग्य नसणे म्हणजेच अवैराग्य. शब्दाचा अर्थ होत अवैराग्य अगोदर, मग मग वासनेत असणे म्हणा ना, लिप्त असणे म्हणा. लिप्त नसणे म्हणजे वैराग्य आणि लिप्त नसणे नसणे म्हणजे अवैराग्य. अलिप्तता नसणे म्हणजे अविरती. चला असू द्या, पुढे जाऊयात. अविरती बरं का, म्हणजे अवैराग्य. ठीक आहे, पुढे चला. आता पहिलं आश्रव मिथ्या दर्शन, दुसरं अविरती, तिसरं असेल कषाय. तिसरं काय आहे? कषाय. कषाय म्हणजे विकार वा दुर्गुण. कसले? मनाला दूषित करणारे दुर्गुण अथवा विकार. दुर्गुण किंवा विकार कसले? मनाला दूषित करणारे विकार म्हणजे कषाय. मिथ्या दर्शन, अविरती, कषाय हे तीन झाले. काय झाले हे तीन? भावाश्रव. आता चौथा भावाश्रव काय असेल? प्रमाद. चौथा भावाश्रव असेल प्रमाद. प्रमाद, प्रमाद म्हणजे वर्तनाच्या नीतीकडे दुर्लक्ष करणे. वर्तनची अनितीने होत आहे त्याकडे दुर्लक्ष करणे किंवा प्रमाद करणे. प्रमाद शब्दाचा अर्थ असाच होतो. वर्तनाकडे लक्ष न देणे म्हणजे दुर्वर्तनाकडे लक्ष न देणे म्हणजेच प्रमाद होय. प्रमाद कळालं? प्रमाद झाला. आता चौथा असेल योग. चौथा असेल योग. पाचवा आश्रव योग आहे. योग हे सुद्धा आश्रव आहे. आश्रव आहे बरं का. आता इथे मग योगाचा अर्थ सांगायचा आहे. योग कसं बंधनात टाकेल बाबा, योग कसा चुकीचा असू शकतोय बाबा, असं वाटत असेल तर, वाटलं असेल तर कदाचित म्हणून सांगतो, नसलं तरी पण सांगतो. योग सुद्धा आश्रव आहे म्हणजे अर्थ वेगळा असेल योगाचा इथल्या. पाच हे झालेत आपल्याला: मिथ्या दर्शन, अविरती, कषाय, प्रमाद आणि योग. योग म्हणजे काय तर शरीर, मन व वाणीने
यांनी घडणाऱ्या क्रिया म्हणजे योग आहे. या तिन्ही घडणाऱ्या क्रिया म्हणजे योग. बरं का, इथं योग म्हणजे म्हणायचं नाही मिलन होणे, योग म्हणजे समाधी असा अर्थ घ्यायचा नाही. म्हणून शब्द असतील पण अर्थ पण त्याचा कळायला पाहिजे तिथे. योग म्हणजे होणाऱ्या घडणाऱ्या क्रिया शरीराद्वारे, मनाद्वारे आणि वाणीद्वारे घडणाऱ्या क्रिया म्हणजे योग होय. आता हे 5 गोष्टी कळाल्या. या 5 गोष्टी मिळून काय बनत, आणि आपण अगोदर काय पाहिलं, भावामुळे काय घडते, कर्म कर्म भावामुळे कर्म घडते. आवाज गेला. भावामुळे कर्म घडते. तर ते भाव सांगितले आता आपण 5. कोणत्या भावामुळे? कर्माचा प्रवाह कसा सुरू होतो हे सांगायचं आपल्याला आता. तर भावाश्रव आणि द्रव्याश्रव हे 2 पाहिलेत आपण. आता आश्रवाबद्दल चालू आहे आपलं वर्णन. लक्षात असू द्या काय कुठून निघालो आपण. बरोबर आहे. आश्रव पाहत आहोत. आश्रवामध्ये भावाश्रव आणि द्रव्याश्रव पाहिलो. तर भावाश्रवामध्ये हे आपण 5 भावाश्रव पाहिले. कारण त्याचे कर्मप्रवाह सुरू व्हायला भावाश्रव कारण आहे. आणि भावाश्रव म्हणजे काय, तर हे 5 आहेत भावाश्रव. तर आता या 5 गोष्टींनी मिळून काय बनते, भावाश्रव बनते. तर असा ओघ सुरू असताना, ह्या भावाश्रवाचा ओघ अशा सुरू असताना कर्मद्रव्य जीवास चिकटते. कर्मद्रव्य जीवास कधी चिकटते, हे 5 गोष्टी असणार. मिथ्या दर्शन, अविरती, कषाय, प्रमाद, योग या गोष्टीचा ओघ चालण्याने, या गोष्टीचा आश्रव, ओघ म्हणजे कळाले प्रवाह, प्रवाह, आश्रव म्हणजे प्रवाह, ओघ. तर हे चालू असण्या कारणाने जीवाला कर्म चिकटते. वेदांताप्रमाणे नाही बरं का इथे. मी करता नाही, मी भोगता नाही, अहम निर्विकल्पो निराकार रूप असं नाही. इथे आत्मा जीव हा करता पण आहे, भोगता पण आहे, दृष्टा पण आहे. सौदत्ती सर, दुधगावकर सर नाहीत आज. बरोबर आहे. वेदांताप्रमाणे आपण काय म्हणतो, आत्मा कसा आहे, निर्लेप आहे, तो काही करत नाही. बरोबर आहे. काही करतो बरं का, आत्म्याला करते पण आहे इथे. लक्षात आलं त्या. म्हणजे दर्शनामधला भेद म्हणजे आत्मा करतो पण आणि मग भोगतो पण. वेदांतामध्ये आत्मा करत पण नाही म्हणून आत्मा भोगता पण बनत नाही. जो करतच नाही तो भोगतो कशाला. म्हणजे कसला आहे आत्मा, निर्गुण आहे. मग गुण तर आहे का आत्म्यामध्ये, नाही. म्हणून आत्म्याला काय म्हणतो आपण, निर्गुण आहे आत्मा. आणि आत्मा परमात्मा एक आहे असं अद्वैत वेदांत म्हणतात. द्वैत वेदांत काय म्हणतं, आत्मा भिन्न आहे आणि परमात्मा भिन्न आहे. बरं का, बरोबर आहे. परंतु आत्मा निर्गुण मानलाय म्हणजे त्याला गुण नाही. परंतु इथे गुणाचा आहे, आपण पाहिलं गुण आणि पर्याय. संध्याताई बरोबर आहे ना, गुण आणि पर्याय जीवाला सुद्धा आहेत. म्हणजे मौलिक भेद दर्शनामधील. बरं का, आपण दर्शन शिकत असताना मौलिक भेद आपल्याला एकत्रित दर्शन कळाली पाहिजे. आपल्याला एकत्रित दर्शनाचा सैद्धांतिक भेद कळाला पाहिजे. सिद्धांतामधला फरक काय आहे हे सांगता आला पाहिजे. ठीक आहे. तर म्हणजे जीवाला द्रव्य चिकटतं म्हणजे काय बोलायला लागलं, हे जैन दर्शनातलं बोलायला लागलं. बरं का, हे जैन दर्शनानुसार बोलत आहोत आपण. वेदांताने इथं नाही सांगायचं. वेदांताचं नाही चालू आपलं हे प्रकरण. जीव निर्गुण आहे, त्याला गुण नाही, काळा नाही, पांढरा नाही, पिवळा नाही, त्याला शरीर नाही, काहीच नाही, तो करत नाही, भोगत नाही. बरोबर आहे. तो मरत नाही, भिजत नाही, शिजत नाही, कापत नाही, काय 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 तसं नाही. ते इथे सगळं करतो आत्मा. करतो म्हणून भोगता सुद्धा आहे. ठीक आहे. म्हणून शंकराचार्य म्हणतात आत्मा करता भोगता नाही म्हणून मुक्ती विचाराने होते, कर्माने मुक्ती मिळत नाही असं म्हणतात शंकराचार्य. न योगेन न सांख्येन कर्मणा नो न विद्यया ब्रह्मात्मैकत्व बोधेन मोक्ष सिद्धती नान्यता. विवेक चूडामणी, विवेक चूडामणीमध्ये शंकराचार्य सांगतात की न, बरं का, प्राणायाम शतेन वा म्हणतात. किती शेकडो प्राणायाम करा, कर्मकांड करा, किती यज्ञ करा, न यज्ञेन न दानेन प्राणायाम शतेन वा, शेकडो प्राणायाम करा, किती डोळ्याला ध्यान लावा, इथं लावा, इथं लावा, आणखी कुठं कुठं ध्यान लावा, कशाने मुक्ती मिळणार नाही. तर मोक्ष कशाने सिद्ध होतो, वस्तुसिद्धीर विचारेन, विचाराने. म्हणजे कोणत्या विचाराने, तर ब्रह्म आणि आत्मा यांचं ऐक्य आहे अशा विचारानेच मोक्ष सिद्ध होतो, अन्यथा कुण्याच गोष्टीने होत नाही असं शंकराचार्य सांगतात. हे नका घेऊ, हे वेदांतात सांगते, पुढे आपल्याला पाहायचंय ते.
वेदांतामध्ये पाहिजे बरं दर्शनाला, उगा एक विषय निघालाय म्हणून सांगतो. म्हणजे जीवाला चिकटतं म्हणल्यानंतर वेदांती असले की म्हणतात जीवाला कसं चिकटतं, जीव असा आहे तसा आहे, तिथला आहे हे इथला चालू आहे. आपला विषय जैन दर्शनाचा आहे. तर त्यामुळं कारण सगळ्यांना वेदांतलाही पाठ आहे सर्वांना. पाठ म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, जगात कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, व्याख्यानकार कोणीही वेदांत सांगते जास्ती करून. आणि त्यांना वेदांत म्हणजे सर्व तत्वज्ञान आहे असं वाटतं. आत्मा परमात्मा, आत्मा परमात्मा अंश आहे म्हणतंय, कुणी म्हणतंय आत्मा परमात्मा एकच आहे म्हणतंय, आत्मा परमात्मा एक होणे योग आहे म्हणतंय. अशा गोष्टी होतात. म्हणजे तात्विक भेद माहित नाही त्यांना, हे व्यावहारिक झाले. आत्मा परमात्मा जगात सगळ्यांना माहिती, ही व्यावहारिक झालेली गोष्ट आहे. म्हणून हे इथे जागा करून तुम्हाला सांगतोय बरं संध्याताई. म्हणून हे जागा करण्यासाठी सांगतोय. म्हणजे भेद म्हणजे ही जगाच्या वेगळं बोलायला लागलं असं म्हणत नाही मी, तर ते वेदांताचं बोलतात. कारण आपल्याला सहज सुलभ होतं ना कीर्तन प्रवचन वगैरे, म्हणून कीर्तनकार पण म्हणा, तसं काही कीर्तनकार पण नाहीच सांगत, विनोदाचार्यच आहेत ना कीर्तनकार हे. चला असो, विषयावरती येऊयात आपण. तर कुठपर्यंत आलो आपण? द्रव्याश्रव. द्रव्याश्रव सांगायचंय. तर भावाश्रवामुळे काय होतं, ओघ सुरू होतो आणि त्या ओघामुळे काय होतं, कर्मद्रव्य जीवास चिकटते. कर्मद्रव्य जीवास चिकटते म्हणजेच काय आहे, ते द्रव्याश्रव आहे. त्या कर्मद्रव्यालाच काय म्हणतात, द्रव्याश्रव. कर्मद्रव्याचा आश्रव म्हणजेच द्रव्याश्रव. जेव्हा आपण पाहिलं दोन आश्रव, भावाश्रव आणि द्रव्याश्रव. तर कर्मद्रव्याचा आश्रव म्हणजेच, आश्रव म्हणजे प्रवाह. ठीक आहे, म्हणजे कर्माचा प्रवाह. कर्माची कारणे वेगवेगळी असतात. आता कर्माची कारणे पाहूया. कर्माची कारणे वेगवेगळी असतात म्हणून द्रव्य ही वेगवेगळे भिन्न समजण्यास हरकत नाही. आता या कर्माचे प्रकार जैनांनी 8 सांगितले. कर्माचे प्रकार 8 सांगितलेत बरं का. भगवद्गीतेत किती कर्म सांगितलेत? 4. बरं. पातंजली योग दर्शनामध्ये 3. बघा, नक्की का 3? 4 असतील. 4 4 असतील. हा ठीक आहे, बघून घ्या. तर इथे किती आहेत? 8 कर्म आहेत. हा, लक्ष देण्याची गोष्ट आहे बरं का. म्हणजे हे नंतरही लक्षात राहावं. इतर आपण नेट वगैरे काही देत असो, यासाठी आपल्याला हे कळेल. आपल्याला जीव जगत ईश्वरा विद्या एवढंच आहे, परंतु आपण तत्वज्ञान पूर्ण करणार आहोत जैन दर्शनाचं बरं का. म्हणून जैन दार्शनिक दर्शनाचे सुद्धा विद्यार्थी इथे आपण जॉईन केलेत मुद्दामच, आणि त्यांच्यामुळे आपण योगावाल्यांना सुद्धा डिटेलमध्ये घेत आहोत दर्शन. ठीक आहे. तर कर्माचे किती प्रकार? 8 प्रकार आहेत. तर पहिला प्रकार ज्ञानावरणीय कर्म. ज्ञानावरणीय म्हणजे ज्ञानावरचं आवरण आणणारं कर्म, म्हणजे ज्ञानावरणीय कर्म. पहिल्या कर्माचा प्रकार ज्ञानावरणीय म्हणजे ज्ञान आवरणीय. मग ते संधी कशी झाली? ज्ञानावरणीय बरं का. ठीक आहे. तर आता या कर्माचा अर्थ कसा आहे? ज्या कर्माने आत्म्याच्या अनंत ज्ञान हा स्वभाव झाकला जातो त्याला ज्ञानावरणीय कर्म म्हणतात. हे वेदांतांना म्हणतात हो आत्म्याला कुठं कर्म झाकवतं का, असं तसं होऊ शकतं. इथे आत्मा कर्ता भोक्ता मानलेला आहे. कर्ता भोक्ता दृष्टा आत्मा आहे. जीव कर्ता भोक्ता दृष्टा आहे, आणि अशा स्वरूपामध्ये ते सांगत आहेत बरं का. पुढे पहिलं कर्म झालं ज्ञानावरणीय कर्म. म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी कोणता गुण आहे? अनंत ज्ञान हा स्वभाव आहे. कुणाच्या ठिकाणी? आत्म्याच्या ठिकाणी. परंतु अशा कर्मामुळे, ज्ञानावरणीय कर्मामुळे आत्म्याच्या अनंत ज्ञान या गोष्टीवरती आवरण येतं. यालाच म्हणायचं ज्ञानावरणीय कर्म. ठीक आहे. आता दुसरं कर्म दर्शनावरणीय कर्म. दुसरं कर्म दर्शन आवरणीय कर्म. म्हणजे ज्या कर्माने जैन तत्वांवरील श्रद्धेचा लोप होतो त्याला म्हणायचं दर्शनावरणीय कर्म. कोणत्या कर्माने? जर दर्शनावरती म्हणजे कशावरती? जैन तत्वच आहे जे सांगितलेलं, त्या जैन तत्वांविषयी काय होणं? श्रद्धा नष्ट होणे किंवा श्रद्धा न राहणे.
हा, याला काय म्हणायचं? दर्शनावर्णीय कर्म. ठीक आहे. परत तिसरं कर्म असेल वेदनीय कर्म. वेदनीय कर्म हे येणार नाही प्रश्नामध्ये लिहिलं आपल्याला, म्हणून एका वाक्यामध्ये पुढे जाऊयात आपण. वेदनीय कर्म, ज्या कर्माने व्यावहारिक सुखदुःखाची भोगावे लागतात त्याला वेदनीय कर्म म्हणायचं. म्हणजे व्यावहारिक सुखदुःख रूपी फल ज्यामुळे प्राप्त होतात त्याला म्हणायचं वेदनीय कर्म. संवेदना वेदना पाहिले बघा आपण बौद्ध दर्शनामध्ये, बरोबर. म्हणजे आपल्याला सुख दुःख इत्यादी जे भोगावे लागतात, ते कर्म कोणतं? वेदनीय कर्म. त्यानंतर चौथं कर्म मोहनीय कर्म. मोहनीय, ज्या कर्माने मनोविकार उत्पन्न होतात त्यांना मोहनीय कर्म म्हणायचं. मनोविकार, विकृत मन होणे, मनोविकार ज्या कर्माने तयार होतात त्या कर्माला मोहनीय कर्म म्हणायचं. 4 झाले. आता 5वं कर्म आयुष्क. आयुष्क, आयुष्य नाही बरं का, क जोडलेला आहे त्याला. आयुष्क, ज्या कर्माने मनुष्य वा देव वा नरक योनीत आयुष्य काढावे लागते त्याला आयुष्क कर्म म्हणायचं. ज्या कर्माने मनुष्य योनीत अथवा देव योनीत अथवा नारकीय योनीमध्ये आयुष्य काढावे लागते त्यालाच म्हणायचं आयुष्क कर्म. 6वं कर्म नाम. नाम, आवाज घुमतोय का येतोय व्यवस्थित? येतोय येतोय. येतो ना व्यवस्थित? हा. नाम किंवा नामकर्म, या कर्मामुळे काय होतं? या नामकर्मामुळे मनुष्याचे व्यक्तिमत्व निश्चित होते. म्हणजे बरं का, या जन्मातीलच आहे हे कर्म. या कर्माने काय होतं? व्यक्तिमत्व निश्चित होते, त्याला म्हणायचं नामकर्म. म्हणजे नामकर्मामुळे काय होतं? मनुष्याचे व्यक्तिमत्व निश्चित होते. आता गोत्र, 7वं कर्म गोत्र. गोत्र किंवा गोत्र कर्म, गोत्र कर्माने सामाजिक दर्जा निश्चित होतो. गोत्र कर्माने सामाजिक दर्जा निश्चित होतो. आणि शेवटचं 8वं कर्म आहे अंतराय. 8वं कर्म आहे अंतराय. अंतराय कर्माने जीवाचा अनंत वीर्य हा स्वभाव झाकला जातो. अनंत ज्ञान जसा स्वभाव आहे, अनंत दर्शन हा जसा स्वभाव आहे, तसा आत्म्याचा अंतराय कर्माने अनंत वीर्य हा स्वभाव झाकला जातो. ठीक आहे. आता आपण पाहूयात आता याबद्दल थोडंसं. कर्माचे 8 प्रकार लिहून घेतले आपण, त्याची व्याख्या पण केली, त्याची माहिती एका ओळीमध्ये आपण पाहिली. आता पाहूया हे ज्ञानावरणीय कर्म, दर्शनावरणीय कर्म, मोहनीय कर्म, अंतराय कर्म. यांना काय म्हणायचं? घातीय कर्म. याला म्हणायचं घातीय कर्म. कुणाकुणाला? ज्ञानावरणीय कर्म, दर्शनावरणीय कर्म, मोहनीय कर्म आणि अंतराय कर्म. याला काय म्हणायचं? घातीय कर्म. म्हणजे काय? घातीय म्हणजे अडथळा निर्माण करणारे कर्म. म्हणजे केवली होण्यासाठी यांचा विनाश करणे गरजेचे ठरते. कोणत्या कर्माचं? या 4 कर्माचा. पण ज्ञानावरणीय, दर्शनावरणीय, मोहनीय आणि अंतराय हे 4 कर्माचा विनाश करणे गरजेचे ठरते. कधी? केवली. केवली म्हणजे आपण पाहिलंय मोक्ष मुक्त, सिद्ध मुक्त होण्यासाठी काय करावं लागेल? तर या 4 प्रकारच्या कर्मांना विनाश करावा लागेल. आता उरलेले 4 कर्म, उरलेल्या 4 कर्मांना अघातीय कर्म म्हणतात. उरलेल्या 4 कर्मांना अघातीय कर्म म्हणायचं. उरलेले 4, 8 पैकी आपण पाहिले तर ते उरलेले कर्म अघातीय. 4 घातीय आणि 4 अघातीय कर्म. आता हे अघातीय कर्म काय ठरतात? त्यांचे भोग, ह्या 4 कर्माचे भोग देहपात होईपर्यंतच भोगावे लागतात. हे 4 कर्म जे आहेत देहपातापर्यंतच असतात. देहाच्या नंतर जीव मुक्त होतो. हे 4 कर्म देह असेपर्यंतच असतात, देहाच्या नंतर
नसतात. म्हणजे हे पार पुढचे नाहीयेत, म्हणजे हे काय अघातीय आहे, हे घात करत नाहीत, परंतु 4 उरलेले घात करतात, म्हणून ते घातीय कर्म अघातीय कर्म. ठीक आहे. आणि या कर्माचा प्रवाह काय करतो आपण पाहिलंय, काय करतं सुरुवातीला या आता आपण आश्रव कर्मद्रव्य पाहिलं आपण, म्हणजे द्रव्य आश्रव आणि भावाश्रव पाहिला आपण. भाव पाहिले 5, बरोबर आहे. भावाश्रवामुळे कर्म घडते आणि कर्मामुळे जीवास बंध. बंध. आता पुढचं तत्व काय आहे, बंध. कळाला, सगळे तत्व एकच येतात ऐकून. या कर्मामुळे किंवा आश्रवामुळे प्रवाह घडतो आणि आश्रवामुळे कर्म घडतं आणि कर्मामुळे बंध घडतो. आता बंध म्हणजे काय थोडक्यात सांगतो आपण, कळालं बंध म्हणजे. आता कर्म केले की जीव बंधनात अडकतो. आपण कर्म पाहिलेत अगोदर बरं का, कर्माचा नाही त्याची लिंक लावा. आपण आता कर्म 8 प्रकारचे सांगितले आपण, घातीय कर्म अघातीय कर्म. आणि कर्मामुळे काय घडत असतं, बंध घडत असतो. म्हणजे बंधनामध्ये जीव अडकत असतो. जसं वैदिक धर्मामध्ये पण आहे आपल्या बंधन आणि मुक्ती. बंधन म्हणजे बांधले जाणे अडकणे आणि मुक्ती म्हणजे मोकळं होणे सुटणे फेऱ्यातून. तर मग जीव कर्मामुळे बंधनात अडकलेला आहे. मग भावामुळे काय घडतं, कर्म आत्म्यास चिकटते. भावामुळे कर्म आत्म्यास चिकटते, चिकटून राहण्या कारणाने म्हणून भावबंध व कर्माचे द्रव्यही चिकटते. म्हणून द्रव्यबंध असे 2 बंध सांगितले जातात, भावबंध आणि द्रव्यबंध. बंधात पण 2 प्रकार करता येईल अगोदरच्या सारखं, भावबंध आणि दुसरं द्रव्यबंध. द्रव्यबंध म्हणजे कर्मद्रव्य, आलं लक्षात. भावबंध आणि द्रव्यबंध असे 2 बंध काय होतात, आत्म्याला चिकटतात आणि चिकटल्या कारणाने तो बंधनात अडकतो. कर्मामुळे बंध तयार होतात. आता बंध कळाला. आता पुढचं तत्व काय असेल, संवर. पुढचं तत्व असेल 7 पैकी. बरं पण कुठे आलोय पहा. संवर, जीव अजीव आश्रव बंध संवर. संवर. 5व्या तत्वापर्यंत आलो आपण. कळाले 4 तत्व कळालेले आहेत. आता 5वं संवर. आता आपण पाहिलं आश्रव आणि बंध कशाला कारणीभूत आहेत, जन्ममरणाला कारणीभूत आहेत, दुःखाला कारणीभूत आहेत. आश्रव हा प्रवाहाला कारणीभूत आहे. जीव आणि पुद्गल यांच्यामध्ये आश्रवामुळे काय होतो, प्रवाह तयार होतो आणि अखंडही राहतो. आपण सुरुवातीला पाहिले तासाच्या सुरुवातीला आज आश्रव म्हणजे प्रवाह सुरू ठेवणे आणि राहणे म्हणजे. आणि त्या प्रवाहामुळे काय होतं, द्रव्य कर्मद्रव्य आत्म्याला चिकटतं, जीवाला चिकटतं आणि त्यामुळे काय होतं, बंध तयार होतो. तो बंधही मग असाच असेल, भावबंध आणि द्रव्यबंध. आता हे जे पुद्गल कण जीवाला चिकटलेले आहेत, पुद्गल पण कळालं, पुद्गल हेच आहेत कण म्हणजे. पुद्गल पण स्थूल सूक्ष्म आपण पाहिले होते तेच. तर आता ही कर्मामुळे बांधले गेले, आता ते सोडायचे कसे, हे संवर म्हणजे काय कळालं का, निवारण करणे. ते जे चिकटलेले आहेत ना त्याला काढायचे कसे. संध्याताई म्हणल्या होत्या ना, मी सांगेन म्हणलं होतं पुढे बघा, काल का परवा दिवशी म्हणल्या होत्या, नाही सर मग ते गळतात म्हणलात ना तुम्ही, पूरयंती आणि गलंती. मग गलंती कसं हे सांगा. मी म्हणलं पुढे आहे ना मग ते. तर आलं बघा ते, गळतात कसे मग आता चिकटलेले. तर ते म्हणजे संवरमुळे. कर्म हे केले की कर्माचे कण म्हणजेच पुद्गल कण जीवाला चिकटतात. आलं लक्षात. स्थूल आणि सूक्ष्म कण आहेत आपण सांगितले. तर ते काय होतात, जीवाला चिकटतात आणि चिकटल्यानंतर काय होतो, त्यांचा प्रवाह सुरू होतो. हे आपण पाहिले. त्याचा संयम करणे याचंच नाव संवर आहे. आत्मा हे जे प्रवाह आहे कशाचा, कर्माचा प्रवाह, बंधन. तर ह्यांना जो प्रवाह चालू आहे कर्म करण्याचा, तर त्याला अडवणे, थांबवणे, संयम करणे म्हणजेच संवर होय. प्रवाहाला थांबवणे म्हणजे कशाच्या प्रवाहाला, द्रव्य प्रवाहामुळे काय होतं, द्रव्य आत्म्याला चिकटत राहतं. आणखी कर्म केलं आणखी अडकतं. म्हणजे उदाहरणार्थ आपण म्हणूयात धूळ बसते बघा, काहीतरी वस्तू आहे, तेलकट वस्तू आहे, त्याच्यावर काय झालं, आणखी धूळ बसली. उघड्यावर ठेवलं की आणखी धूळ बसली, आणखी धूळ बसत 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 वर साठत जाते का नाही.
धूळ वर एकावर 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 एक साठतच जाते. आणखी थर होता कोणी मोठा, खूप मोठा थर होतो. एखादी जर 1000 वर्ष झाली तर किती मोठा थर होईल, अनेक मोठा थर होईल, वस्तू दिसणार नाही, त्याच्यावर धुलीकणच दिसतील. अशा प्रकारचं उदाहरण देतोय बरं काही. तर मग अगोदर आपल्याला काय करायचंय, वस्तूला आता शुद्ध करायचंय. म्हणजे काय करायचंय, मुक्त करायचे ना, बंधनातून अडकवायचे. पण ती लवकर बंधनातून मूळ निघेल का, नाही, कारण अनादी काळापासून कर्म केलेले. मग अगोदर काय करावं लागेल, साफ करण्याच्या अगोदर, साफ करणे म्हणजे निर्जर आहे बरं का, हे दोन्ही एकत्र काय अवघड नाही, लय सोपं आहे समजायला. तर मग यासाठी मग उदाहरण दिलंय हे आठवा. तर त्याच्यावरती साठत 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 चाललेले आहेत. परंतु आता कळालं, आता काय करायचे, आपल्याला मुक्त व्हायचं आहे. आपल्याला पुरयंती आणि गलंती हे पाहायचंय. पुद्गलकन हटवावे लागतील, आणि हटवल्याशिवाय आपण एकच म्हणजे केवली झाल्याशिवाय जीव कसा झाला पाहिजे, या कर्मकणांना झटकून अंगावरचे सगळे टाकून रिकाम व्हावं लागेल, एकटं व्हावं लागेल. म्हणजे काय, केवल व्हावं लागतं. म्हणजे काय व्हावं लागेल, केवली व्हावं लागेल. त्यावेळेस मोक्ष आहे, मुक्ती आहे. मग ते करण्यासाठी मग आता आपल्याला कळालं काय केलं पाहिजे, कण सारले पाहिजेत. मग सारण्या अगोदर काय करायला सांगितलंय, तर आडवाय सांगितलंय. म्हणजे संवर म्हणजे काय माहितीये का, नवीन जे कण येऊ लागलेतच बरोबर, हवेद्वारे येतात कण, चिकटतात. मग काय करायचं, त्या कणाला अडवायचं. वरचे वर जे येणारे आहेत नवीन, त्यांना अडवणे म्हणजेच संवर होय. कळाले संकल्पना, पक्की कळाली, ठीक आहे. संवर म्हणजे काय आहे, अडवणे, संयम करणे. कशाला, जे चिकटण्याचा प्रवाह चालू आहे, चिकटणे क्रमाक्रमाने कर्मद्रव्य चिकटायला लागलं चिकटायला लागलं चिकटायला लागलं, तर मग आधी चिकटलेलं काढणं नाही बरं का. आणखी काय म्हणतो मी, चिकटलेलं काढण्याचं नाही सांगाय आपण, जे चिकटायला लागलंय त्याला थांबवू नये. आता संवर म्हणजे बरं का, पण चिकटलेलं काढणं म्हणजे निर्जरा आहे ते पुन्हा पाहूयात आपण, बरोबर आहे. अगोदर जे चिकटायला लागलंय सतत, आपण दैनिक कर्म करतच आहोत. कर्म कशामुळे करतो, भावाश्रवामुळे. आलं लक्षात. आणि ते कर्म जे चिकटायला लागले ते थांबवणे म्हणजे संवर होय. आता ते संवर पाहूयात. तर प्रत्येक आश्रवाचा विरोध करू शकतो बरं का. संवरामुळे काय होतं, प्रत्येक आश्रव म्हणजे प्रवाहाचा, जे कर्मबंधनाचं जे चिकटायला लागलंय ते, त्याला विरोध करणे होय. म्हणून याला काय म्हणायचं, भावसंवर, द्रव्य संवर. अहो तिन्ही एकच आहे, पाठ करायचा अवघडच नाही. सांगतोय बघा, पहिलं आहे आश्रव, भावाश्रव, द्रव्याश्रव. अवघच आठवण करत बसण्याचा प्रयत्न इथे, स्मार्ट बनवून अभ्यास करायचा बरं का. दोन प्रकार किती सहज, पाठ कसं करावं म्हणतात काही जण, पाठ कसं करावं लागेल बाबा. आता पाठ करायचं एवढं तर कुठं काय कठीण आहे. आश्रव कसं आहे, भावाश्रव, द्रव्याश्रव. मग बंध आहे, बंध कसा आहे हो, भावबंध, द्रव्यबंध. म्हणजे एकमेकाशी चिकटूनच आहेत ते, साम्य आहे यांच्यामध्ये. आता संवर पण कसा असेल मग, भावसंवर आणि द्रव्य संवर. म्हणजे भावाला अडवणे, भावाला अडवणे म्हणजे आश्रव, भावाश्रव. भावाश्रव काय आहे, आश्रव सांगा 5. मिथ्या दर्शन, अविरती, कषाय, प्रमाद, योग. म्हणजे याला अडवणे, बरोबर आहे. भावाश्रवाला अडवणे म्हणजे भावसंवर, भावसंवर. आणि द्रव्याश्रवाला अडवणे म्हणजे द्रव्य संवर, बरोबर आहे, ठीक आहे. कळालं. म्हणजे 2 प्रकारचे संवर सांगितले जातात. भावसंवर म्हणजे जीवाची भावद्वेष विरहित स्थिती. म्हणजे रागद्वेष, रागद्वेषामुळे कर्म होतात. भावसंवर म्हणजे काय, तर जीवाची कसली स्थिती, राग द्वेष रहित स्थिती. म्हणजे कुण्या जीवाविषयी द्वेष आहे तोही ह्याला कारण आहे, आश्रवाला कारण आहे. बरोबर आपण पाहिलं ना तिथं, अविरती, विरोध करणं, लोकांशी विरोध राहणं, हिंसा इत्यादी दोष घडत असतात. म्हणजे राग, आणि रागामुळे काय होतं, राग म्हणजे विरोध नाही बरं का, राग म्हणजे आवड, आत्मीयता. कोण आवडतो म्हणून मोह तयार होतो, आणि द्वेष म्हणजे विरोध तयार होतो. म्हणजे द्वेष करणे, राग, विरोध करणे, आवड करणे, ह्या दोन्ही गोष्ट नष्ट करण्यासाठी म्हणजेच भावसंवराची आवश्यकता असते. भावसंवर म्हणजे राग द्वेष रहित भाव स्थिती जीवाची म्हणजे भावसंवर. आणि ही भावसंवर कसा केला जातो, लिहून घ्यायचंय का. भावसंवर म्हणजे रागद्वेष विरहित स्थिती. भावसंवर म्हणजे राग आणि द्वेष विरहित स्थिती होय. आणि ही रागद्वेष विरहित स्थिती होण्यासाठी
भावसंवर कसा केला पाहिजे तर निरनिराळ्या व्रतांची कर्मे आवरली पाहिजेत. म्हणजे वेगवेगळ्या व्रतांनी व्रत घ्यायचे. ब्रह्मचर्य व्रत घेण्याने अडवलं जातं. अलग लक्षात. अहिंसा हे व्रत घेण्याने, अहिंसा सत्याचरणामुळे, अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह, अलग लक्षात. यामुळे भाव सर्व थांबवला जातो. पंचमहाव्रत याच्यातच आले आता. आणि हे 5च आहेत बरं का, इथं काही वेगळं सांगणार नाही मी आता. पंचमहाव्रत काय आहे जैनाचे? अहिंसा, माहिती आहे अहिंसेचा अर्थ. सत्य खरे बोलणे, चांगलं वागणे. सत्य अस्तेय दुसऱ्याचं काही न घेणे, अस्रव अस्तेय ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. ठीक आहे. आणि या व्रतांच्या आचरणाने काय होतं? भावाश्रव ला अडवलं जातं, म्हणजे भावसंवर तयार होतो. आता आश्रव म्हणजे काय, कशाचं कारण आहे? आश्रवामुळे काय होतं? कर्म चिटकत. बंध. भवस्रावामुळे बंद होतो. आणि संवरामुळे काय होतं मग? कर्म. अडवले जातात. अडवले जातात. म्हणजे त्याच्या विरोधी नवीन मोक्ष कर्मद्रव्य चिकटले जात नाहीत. म्हणजे मोक्षाकडे अग्रेसर होणं किंवा मोक्ष प्राप्ती म्हणूयात. तात्पुरतं बरं का. आणखी एक निर्जरा घ्यायचा आहे आपल्याला. निर्जरा सांगायचा आहे, परंतु त्याच्या आधी म्हणजे आश्रव बंधाला कारण ठरतो, तर संवर कशाला कारण ठरतो? मोक्षाला. बंधाचे विरोधी काय आहे? मोक्ष आहे. बंधाचे विरोधी काय आहे? मोक्ष. अपोजिट शब्द. अडवणे मोकळ करणे, बांधणे सोडणे. बंध म्हणजे बांधणे आणि मोक्ष म्हणजे मुक्त होणे. बरोबर आहे. बंधाला अडकवणे आश्रव, मग बंधनातून सोडणे संवर. आला लक्षात? आश्रवच्या विरोधी संवर, बंधाच्या विरोधी मोक्ष. 4 तत्व किती सहज आहेत. मग आता एक उरलं, निर्जरा काय आहे पाहूया. तर संवर कळालं. कर्मसंवर म्हणजे काय तर वेगवेगळ्या व्रतांनी, अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह इत्यादी व्रतांनी कर्मसंवर होतो. कर्म म्हणजे बंधाला अडवलं जातं, चिकटण्याला अडवलं जातं. आश्रव हे बंधाचे कारण आहेत, तर संवर हे मोक्षाचे कारण आहेत. ठीक आहे. एका वाक्यात कळालं. आश्रव हे बंधाला कारण आहेत आणि संवर हे मोक्षाला कारण आहेत. तर संवर विषय संपला इथे. तर आता पाहिजे आपल्याला निर्जरा काय आहे. आता पुढचं तत्व लिहा. निर्जरा. निर्जला नाही बरं का, निर्जरा. निर्जरा. कर्म आपण थांबवले बरं का. संवरामध्ये काय केलं? भावाश्रव कर्म थांबवले. थांबवले. मग लगेच मोक्ष झाला का? मोक्षाकडे अग्रेसर झाला? आणखी झालं नाही. साठलेली धूळ, उदाहरण दिलं, साठलेली धूळ राहिलेली आणखी. व्रताने काय केलं? अडवलं. व्रताचरणाने काय झालं? बाकी चिकटत नाही. आता दुसरं येऊन थांबत नाहीये, चिकटत नाही. म्हणजे बंद होणं आणखी थांबवलंय, अडवलंय. परंतु नुसतं अडवून भागत नाही. तर आता काय करावं लागेल? आता ते साठलेली धूळ काढावं लागेल. बरोबर आहे. वस्तू घाण होणं थांबवली, आता घाण झालेली धुवावं लागेल का नाही? मग त्याचंच नाव निर्जरा आहे. सोपं सहज. निर्जरा म्हणजे कर्म थांबवून लगेच मोक्ष मिळत नसतो असे नाही. कर्म थांबवले म्हणजे मोक्ष मिळाला का? नाही. थोडासा अडथळा आहे. अगोदरच सारायचंय आता. मग कारण व्यक्तीने पूर्वकर्मात बरेचसे केलेले आहे आणि ते बरेचसे करण्यामुळे या जीवावरती काय झालेलं आहे? अनेक कण चिकटलेले आहेत. आता बाकीचे कण संवरामुळे आपण अडवले. आता चिकटलेले द्रव्य पुद्गल कण आहेत, सूक्ष्म कण आहेत, त्यांना आता केलं पाहिजे, काढलं पाहिजे, स्वच्छ केलं पाहिजे. तर ते केल्याशिवाय मोक्ष होणार नाही. म्हणजे त्यांच्या भोगातूनही सुटका झाली पाहिजे. कर्माचे फळे भोगल्याने व निरनिराळे तपे केल्याने त्यांचा नाश होतो. निर्जरा म्हणजे काय आहे? तर लागलेले अगोदरचे कर्मही नष्ट करणे. तर ते कर्म करण्यासाठी काय करावं लागतं? तर एक कर्माचा भोग घ्यावा लागतो.
कर्माचा भोग म्हणजे आता आपण चांगलं वागत आहोत. काही जण म्हणतात पहा, चांगलं बी वागणाऱ्याला वाईटच होतं का, पूर्वीच आहे ना, ते सारणं चालू आहे आता. काही जण सज्जन आहेत लोक बरं, खूप चांगलं आचरण करतात, तरी पण देव आमच्या मागं का लागलाय की म्हणतात. तर ते चुकीचे आहे, ते आध्यात्मिक नाहीत मग, बरं का. कर्मफळाशिवाय काहीच होत नाही बरं का. पूर्वीच्या कर्माचं फल चालू आहे. मग आता चांगल्या आचरणाने काय झालं, वाईट कर्म थांबवले, परंतु अगोदरच्या वाईट कर्माचं फल चालू आहे ना, मग ते कसं करावं लागेल, ते भोगूनच सारावं लागेल. एक काय पहिली गोष्ट काय आहे, भोगावे लागतील, ते कर्माचे फळ भोगावेच लागतील. मग आता चांगलं वागण्याने ते काही चांगलं होणार नाही, अगोदरचं सारावं लागेल. भोग म्हणजे शब्दाचा अर्थ कळाला ना. आपल्या समोर जे काय येतंय, जशी जशी परिस्थिती निर्माण होईल ते स्वीकारणे पण सारणे ते. म्हणजे उदाहरणार्थ पाहूयात आपण, की आपण काहीतरी काम केलेलं आहे, गुन्हा केलेला आहे, समजा एखादी हत्या केली आहे किंवा हत्येचा प्रयत्न केलेला आहे. मग काय केलं जातं, जेलमध्ये टाकलं जातं, बरोबर आहे. त्रास दिला जातो. मग किती दिवस आहे, समजा 10 वर्षाची 5 वर्षाची सजा ठरलेली आहे. पण आता काही आपण नवीन करत नाहीत वाईट, गुंड प्रवृत्ती आपली राहिलेली नाही, आपण काही वाईट करत ना, म्हणून अगोदर झालेली सजा रद्द होते का. आता काम बंद केलं बुवा, ते गुन्हेगारीचं काम आता बंद केलंय, परंतु अगोदर केलेल्या गुन्ह्याची शिक्षा 5 वर्ष 10 वर्ष जे काय ठरलंय ते काय करावं लागेल, सारावं लागेल. तर ते सारणं निर्जरा कधी ठरते, तर एक तर भोगून सारली जाते. कर्म एक भोगून सारले जातात. भोगायचं नाही बुवा, मग मध्यम मार्ग आहे का लवकर, बरोबर आहे. मग आता चांगलं वागायला लागलंय हो, मग जेलमधून सोडा, आता सजा कमी करा. यासाठी काय असेल, मग आपण दयेचा अर्ज केला जातो पहा. परत त्या कैद्याला कसं वागतोय, काय वागतोय ते तिथून सांगितलं जातं. त्यातून नाही तो सुधारला आहे, स्वभाव चांगला झालेला आहे, त्याच्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे, म्हणून सजा कमी केली जाते, बरोबर आहे ना. असं ऐकलंय ना कधी, त्याच्या वर्तनामुळे सजा कमी केली जाते. खूप आहेत असे कैदी की गुंड असतात, गुन्हेगार असतात, परंतु जेलमध्ये राहिल्यानंतर खूप चांगले व्यक्ती होतात. त्यांना मग प्रबोधन केलं जातं, चांगलं सांगून शिकून ते अत्यंत साधू वृत्तीचे बनायला लागतात. मग म्हणतात नाही नाही तो खूप चांगला व्यक्ती झालाय, मग अशा परिस्थितीत त्याची सजा कमी केली जाते. असं आहे. तर मग आम्हाला भोगून सारायचं नाही बाबा. मध्यम मार्ग काय, तर मग दुसरा मार्ग आहे तप. एकतर भोगून सारलं जातं कर्माला, किंवा दुसरं असेल तपाद्वारे. म्हणून जैन मुनी सांगत होतो ना मी विषय, जैन मुनी तप करतात, बरोबर आहे. खूप भयंकर तप आहे त्यांचे. आपल्याला होत नाही, आपल्याला जेवढं होईल तेवढं करतो म्हणतात आपण. सांगतो ते काय काय तप करतात वेगवेगळे. तर कर्माची फळे भोगावी लागतात, किंवा निरनिराळे तपे करून त्यांचा नाश करावा लागतो. कर्माचा नाश सांगितलाय बरं का इथं, नाश करता येतो भोगाने किंवा तपाने. म्हणजे भोगाने भोगून तर सारावे लागेल, नाहीतर एक तप करून सारावे लागेल. आणि या कर्माच्याच विनाशाला काय म्हणलेलं आहे, निर्जरा. ह्या दोन पद्धतीने केला जाणारा कर्माचा विनाश, म्हणजे संवर म्हणजे अडवणे, नवीन कर्म चिकटण्यापासून अडवणे, आणि निर्जरा म्हणजे लागलेले चिकटलेले कर्मद्रव्याला रहित करणे, साफ करणे, काढून टाकणे, बरोबर. तर म्हणजे तेच निर्जरा म्हणलेलं आहे. मग आता काय झालं, संवर म्हणजे मोक्षाला कारण आहे, आणि आश्रव म्हणजे बंधाला कारण. सर्वबंध निर्माण करतो आणि संवर मोक्ष निर्माण करतो. पण मोक्ष निर्माण करायला लागलं तरी पण अगोदरचे द्रव्य चिकटलेले आहेत ते काढण्यासाठी निर्जराचं म्हणजे सूक्ष्म पुद्गल कण आहेत ना, ते निर्जराने नाहीसे होतात. सूक्ष्म पुद्गल, त्यालाच नाव निर्जरा आहे. ठीक आहे. मग आता काय उरलं, मग मोक्ष. आता मोक्ष उरलाय. मग मोक्ष आता अडथळा असेल का काही, नाही. कारण अगोदरचे कर्म अडवले, नवीन व्हायला लागलेले कर्म अडवले, आणि जुने आहेत ते काढून टाकले. कशाने काढले आता आपण सांगितलंय बरं का, कळालं नाही म्हणू नका, मी लई सोपं सांगितलंय बरं का, कळालं आहे. तर आता मोक्ष काय आहे थोडस पाहू. त्यावर व्यक्तीच्या सर्व कर्मांचा वरील प्रमाणे ओघ थांबवला, संवराद्वारे ओघ थांबवला, आणि निर्जराद्वारे कर्मभोगही संपवला. अगोदरचा संपवला आणि नवीन व्हायचा थांबवला. ह्या दोन्ही केल्याने काय झालं, आश्रव व संवर यांची काय झाली, आता समस्थिती झाली.
समस्थिती झाली. आश्रव म्हणजे प्रवाह आणि संवर म्हणजे थांबवणे. आता दोघांचं झालं बघा समान. आश्रव म्हणजे प्रवाह ठेवतोय आणि संवर म्हणजे अडवतोय. संवर म्हणजे आलं का लक्षात, प्रवाहाला अडवतोय. आश्रव आणि संवर हे आता काय झाले, समान झाले. आता दोघांची क्षमता समान झाली म्हणजे यांची काय स्थिती झाली, समस्थिती झाली. या समस्थितीचंच नाव मोक्ष आहे बरं का. आश्रव आणि संवर यांच्या समस्थितीचंच नाव मोक्ष आहे. आता मोक्ष कसा होतो, आता जीव काय होतो मग याच्यामध्ये, जीवाला कण होते ते निघाले, अगोदरचे डबल राहिले नाहीत. म्हणजे त्याला काय झालं, जे आपण पाहिलं पुद्गल कण वगैरे 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 आतापर्यंतचा भाग केला तो त्याच्यापासून निघून गेला. मग आता तो कसा झाला, मुक्त झाला. मुक्त झाला म्हणजे कसा झाला, तर आता जीव ऊर्ध्व गतीने जातो, हलका झाला ना आता, म्हणजे त्याच्यावरचे कणाचं वजन कमी झालं, आता सगळं निघाला. मग तो कसं झाला, आता ऊर्ध्व गतीने जातोय आता. आणि ऊर्ध्व गतीने जात असताना लोकाकाश आणि अलोकाकाश म्हटलंय आपण, पाहिले ना. लोकाकाशाच्या अंतिम रेषेवर पोहोचून आता काय होतं, लोकाकाशाच्या अंतिम सीमेवरती पोहोचून काय होतो, तेथे अनंत दर्शन, अनंत ज्ञान, अनंत वीर्य व अनंत सुख ही स्थिती भोगतो. आपण पाहिलं होतं अनंत वीर्य अनंत ज्ञान याच्यावरती आणणारे कर्म पाहिले होते का, ज्ञानावर्णीय, दर्शनावर्णीय आणि अंतराय पाहिले होते. हे कर्म काय करतात, अनंत दर्शन शक्तीला, जीवामध्ये शक्ती आहे बरं का. जीव कसा आहे, अनंत दर्शन, अनंत वीर्य, अनंत ज्ञान, अनंत सुख. परंतु 4 गोष्टीमध्ये आवरण आले होते. आता मग ते आवरण सगळे नष्ट झाले. हे कुठे होतात, मोक्षामध्ये. मोक्ष स्थितीमध्ये हे सगळे आवरण नष्ट झाले आणि जीवाचं जे वास्तविक स्वरूप आहे कसं आहे, स्वभाव कसा आहे, जीवामध्ये गुण आहे सांगितले ते अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत वीर्य आणि अनंत सुख. या स्थितीला तो भोगतो आणि मोक्ष स्थितीतही तो अवस्थांतर होते असे जैन सांगतात. अवस्थांतर पुढे पण आहे बरं का, परंतु ते आपल्याला काही आवश्यक नाही. अवस्थांतर म्हणजे आपण पाहिलेलं आहे, सिद्ध, तीर्थंकर, बरोबर आहे. आणखी परत पंचपरमेष्ठी म्हणतात. कितीतरी हजार वर्षानंतर जे मुनी झालेले असतात आणि ते मुक्त आत्मे 1000 वर्ष झाल्यानंतर त्याला तीर्थंकर म्हणतात का, काहीतरी एक स्थिती प्राप्त होते त्यांना, देवत्व प्राप्त होतं बरं का त्यांच्यात 1000 वर्षानंतर. असं ते काय आहे ते आपल्याला त्या दर्शनानुसार आहे, तेवढी आपल्याला काही गरज नाही. मोक्ष होतो बस झाला. आता पुढे पुढे कसं कसं होतं, अंतिम मोक्ष कसा असतो, मोक्ष संपला इथे, आत्मा तो मुक्त झाला, मोक्ष स्थितीला प्राप्त केला. आता काही ठिकाणी आता एक दुसरं मत सांगतो. 7 तत्व सांगितलीत. काही जैन दर्शनामधील काही तत्वचिंतकांनी 9 तत्व सांगितलीत. 9 तत्व म्हणजे 2 कोणते सांगितलेत, पाप आणि पुण्य, कर्मात झालं ना ते, पण इथे सांगितले तरी मग एक उदाहरणासाठी सांगतो. आत्म्यास चिकटणाऱ्या कर्मापैकी जी अशुभ परिणाम घडवू शकतात त्याला म्हणायचं पाप, आणि आत्म्यास चिकटणाऱ्या कर्मापैकी जी शुभ परिणाम घडवू शकतात ती पुण्य. आलं लक्षात, पाप पुण्य हे कर्मामध्येच आलं, परंतु कोणीतरी सांगितलंय म्हणून सांगितलं मी, नाहीतर हे आवश्यकता नाही. 7च तत्व आहेत आणि कर्मामध्येच पाप पुण्य आले. आता जैनांनी विश्लेषित केलेल्या या 7 पदार्थांचा अभ्यास केला की आपल्याला काय कळतं, 7 पदार्थांचा अभ्यास केला की काय काय कळालं आपल्याला, जीव कळाला. जैन दर्शनानुसार आपल्याला काय कळाला, जीव कळायला आहे. परत जीवाची काय कळाली, कर्मे कळाली आपल्याला. कर्माचं बंधन कळालं, कर्मबंधनातून सुटका कळाली, कर्मबंधनातून सुटका करावायची कशी आहे तेही कळालेलं आहे. पूर्व कर्मफलाविषयीची भूमिका, त्याचे भोगावे लागणारे फळभोग झाल्यानंतर किंवा तप केल्याने नंतर मोक्ष प्राप्त होतो, हे आपल्याला थोडक्यात इथे समजून आलेलं आहे. इथे आपलं जैन दर्शन संपलेलं आहे. ठीक आहे.